नमस्कार मैत्रिणींनो, मनीषाज किचनमध्ये आज आपण हरभरे, हिरवे मूग आणि गाजर वापरून पराठे बनवणार आहोत। हे पराठे प्रोटीन, फायबर आणि आवश्यक जीवनसत्वांनी समृद्ध असल्यामुळे हे तुम्ही नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणामध्ये खाण्यासाठी हे एक परफेक्ट रेसिपी आहे। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही अजून मनीषाज किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। इथे मी पराठे बनवण्यासाठी 1 वाटी हिरवे मूग आणि 1 वाटी हरभरे घेतलेले आहेत। हे आपल्याला पहिल्यांदा स्वच्छ 2 वेळेला धुवून घ्यायचे आहेत, कारण हे आपण बाहेरून विकत आणलेले असतात। ह्याला पावडर लावलेले असते, त्यामुळे आपल्याला हे धुवूनच घ्यायचे आहेत। स्वच्छ धुतल्यानंतर यामध्ये पाणी घालून हे आपल्याला 7 ते 8 तासासाठी भिजत ठेवायचे आहेत, किंवा तुम्ही रात्रभरही हे भिजत ठेवू शकता। इथे मी हे रात्रभर भिजत ठेवलेले होते। इथे तुम्ही बघू शकता मस्त अशा आपले रात्रभर हे मूग आणि हरभरे भिजलेले आहेत। मुगाला मोडसुद्धा आलेले आहेत। आता हे हरभरे मूग आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक असे वाटून घ्यायचे आहेत। इथं मी मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये मी अर्धे मूग आणि चणे घातलेले आहेत। त्यामध्ये मी 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे। आणि थोडंसंच यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। जास्त पाणी घालून पातळ याचं वाटण तयार करायचं नाही। एकदम असं जेवढं वाटायला पाणी लागेल तेवढंच आपल्याला थोडंसं पाणी घालून हे असं घट्टसर वाटून घ्यायचं आहे। जर जास्त पाणी घालून वाटलं तर यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ जास्त मिक्स करावं लागेल, त्यामुळे आपल्याला पाणी थोडंसं 1 चमचाभर पाणी घालून हे असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी बारीक खिसलेला 1 गाजर घातलेला आहे। इथे मी आलं खिसायची जी खिसणी असते त्याने हा गाजर खिसलेला आहे। एकदम बारीक खिसायचा आहे, कारण हे पराठे आपल्याला लाटून बनवायचे आहेत त्यासाठी। त्यानंतर इथे मी 1 कांदा बारीक असा चिरून घेतलेला आहे। कांदासुद्धा आपल्याला छान असा बारीक चिरून घ्यायचा आहे, इथे तुम्ही बघू शकता। त्यानंतर यामध्ये आपल्याला काही पावडर मसाले घालायचे आहेत। इथे मी अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धना जिरा पावडर आणि अर्धा चमचा इथे कसुरी मेथी घातलेली आहे। कसुरी मेथी ऑप्शनल आहे, जर तुमच्याकडे असेल तर घाला, नाही घातली तरी चालेल। त्यानंतर इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे। आपण याआधी मिरचीसुद्धा वापरलेली आहे, त्यामुळे लाल तिखट बघूनच घाला। त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आणि वरतून आपल्याला 1 चमचाभर पांढरे तीळ घालायचे आहेत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। आता आपल्याला यामध्ये जेवढं बसेल तेवढं आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे। इथे मी 2 छोटे वाट्या भरून पीठ घातलेलं आहे। त्यानंतर आता हे आपल्याला सर्व आपण जसं चपातीचं पीठ मळतो त्याचप्रमाणे मळून घ्यायचं आहे। हे बघा, इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला ह्याला चपातीचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। इथे मला हे थोडंसं पीठ अजून पातळच वाटत आहे, त्यामुळे यामध्ये मी आणखीन थोडंसं पीठ घालणार आहे। आता आपण हे पीठ छान असं मळून घेऊया। जेवढं तुम्हाला लागेल तेवढंसं पीठ घालायचं आणि असं आपल्याला जसा चपातीचा गोळा मळतो त्या प्रकारे हे पीठ मळून घ्यायचं आहे। इथे बघू शकता अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे, जास्त घट्ट करायचं नाही। त्यानंतर थोडंसं तेल घालायचं आणि आपल्याला छान असं हे मर्दून मऊ करून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटं ह्याला झाकून ठेवायचं आहे। 5 मिनिटानंतर आपण याच्या आता पराठे लाटायला घेऊया। हे बघा, अशा प्रकारे जेवढा हवा असेल तेवढा एक गोळा काढून घ्यायचा आणि छान असा त्याला मऊ करून घ्यायचं आणि पिठामध्ये बुडवून घ्यायचं आहे। जसं आपण चपाती बनवतो तशाच प्रकारे हे आपल्याला बनवायचं आहे आणि जशा हव्या त्या आकारात आपण हे पराठे बनवून घ्यायचे आहेत। जर तुम्हाला हवं असेल, जर 3 कोनी त्रिकोणी जर पराठा हवा असेल तर तसा तुम्ही बनवू शकता। इथे मी गोलच पराठे बनवलेले आहेत। आणि जर तुम्हाला अजून खुसखुशीत पराठा बनवायचा असेल तर जसे आपण चपातीला घडी घालतो तशा प्रकारे जर आतून तेल लावून घडी घालून जर पराठा बनवला तर अजूनच खुसखुशीत होतो।
तसा बनवला तरीसुद्धा चालतो. इथे मी असा एकेरीच पराठा लाटून घेतलेला आहे. जास्त जाडसुद्धा ठेवायचा नाही आणि जास्त पातळसुद्धा लाटायचा नाही. जास्त पातळ लाटला तर पराठा कडक होऊ शकतो, मऊ बनणार नाही. इथे तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे पराठा मीडियम आकारात लाटून घेतलेला आहे. आता आपण हे पराठे भाजून घेऊया. इथे गॅसवरती तवा आधीच गरम करत ठेवलेला होता. तवा गरम झालेला आहे. त्यावरती आपल्याला थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे. तेल, तूप, बटर तुम्ही काही पण वापरू शकता. त्यानंतर यावरती आपल्याला पराठा टाकून घ्यायचा आहे. एखादा मिनिट थांबायचं. त्यानंतर पराठा पलटी करून घ्यायचा आहे. त्यानंतर वरतूनसुद्धा आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघा, इतका मस्त असा आपला पराठा तयार झालेला आहे. दोन्ही साईडून तेल तूप लावून घ्यायचं आणि अलटी पलटी करून आपल्याला हा पराठा छान असा भाजून घ्यायचा आहे. हे बघा किती सुंदर असे पराठे आपले तयार झालेला आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी मनीषाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेलवरतीही क्लिक करा. म्हणजे जेव्हा केव्हा नवीन रेसिपी येईल तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. हे बघा इतका सुंदर असा पराठा आपला तयार झालेला आहे. अशाच प्रकारे इथे मी सर्व पराठे तयार करून घेते. इथे तुम्ही बघू शकता मस्त असे मऊसूत आपले पराठे तयार झालेले आहेत. हे पराठे तुम्ही दह्यासोबत, लोणचं किंवा सॉस कशासोबतही खाऊ शकता. अगदी छानच लागतात. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.